नमस्कार, तुम्हा सर्वांचे ए मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सकाळी उठल्याबरोबर तुमच्या पाया किंवा टाचांमध्ये वेदना होतात का? थोडा अंतर चालल्यावर तुम्हाला दम लागतो का? आणि तुमचे पाय जड होऊन साथ देणं सोडतात का? तर याचं उत्तर हो असेल तर थांबा. हे केवळ वाढत्या वयाचं लक्षण नाही, तर हे तुमच्या शरीरातील काही महत्त्वाच्या पोषक तत्वांच्या कमतरतेचं संकेत आहे. पण यात घाबरण्यासारखं काहीच नाहीये, कारण याचं समाधान कोणत्याही महागड्या औषधात किंवा सप्लिमेंटमध्ये नाही, तर आपल्याच स्वयंपाकघरात दडलेलं आहे. आज आम्ही तुम्हाला अशा 5 अस्सल देशी आणि ताकदवान पदार्थांबद्दल सांगणार आहोत, जे वैज्ञानिक आणि पारंपरिक दृष्टिकोनातून पायाची ताकद, हाडांची मजबूती आणि स्माईल म्हणजेच मसल्सचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. हे केवळ खाण्याचे पदार्थ नाही, तर आयुर्वेदात आणि आपल्या आजी आजोबांनी दिलेला हा एक अनमोल ठेवा आहे. आम्ही तुम्हाला फक्त याच 5 गोष्टींची नावच सांगणार नाही, तर तुम्हाला त्या खाण्याची योग्य पद्धत काय आहे, त्यामागील विज्ञान काय आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे खाताना कोणती खबरदारी घ्यायची आहे, हे देखील सांगणार आहोत. चला उशीर न करता सुरुवात करूया. चला तर आपण पहिल्या सुपरफूड पासून सुरुवात करूया, जो कॅल्शियमचा असा खजाना आहे, ज्याच्या समोर दूधही फिकं पडतं. तो पदार्थ आहे तीळ, जे कॅल्शियमचं पॉवर हाऊस आहे. मंडळी, जेव्हा हाडांच्या मजबूतीचा विषय येतो तेव्हा सर्वात आधी दुधाचं नाव येतं. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की तिळामध्ये दुधापेक्षा कितीतरी पटीने जास्त कॅल्शियम असतं. 100 ग्रॅम तिळामध्ये साधारणतः 1250 mg कॅल्शियम असतं, तर फुल क्रीम दुधात हे फक्त 123 मिलीग्रॅम असतं. ही माहिती खूप महत्त्वाची आहे, कारण अनेक लोकांना दूध पचत नाही किंवा काही जण लॅक्टोज इंटॉलरन्सनं त्रस्त असतात. तिळामध्ये केवळ कॅल्शियमच नाही, तर मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि झिंकसारखी खनिजं देखील भरपूर प्रमाणात असतात. हे सर्व पोषक घटक मिळून हाडांची घनता वाढवण्यात आणि त्यांना आतून पोकळ होण्यापासून वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. यामुळे भविष्यात ऑस्टिओपोरोसिस सारख्या आजाराचा धोका कमी होतो. याशिवाय तीळ हे प्रोटीन आणि आवश्यक फॅटी ॲसिडचाही एक चांगला स्रोत आहे, जो स्नायूंमध्ये ताकद टिकवून ठेवण्यासाठी खूप गरजेचं आहे. हे स्नायूंच्या पेशींना पोषण देऊन कमजोरी आणि पायांमधील गोळे येणे म्हणजेच क्रॅम्प्स दूर करण्याचं काम करतं. तिळाचं सेवन करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे रोज 1 चमचा भाजलेलं पांढरे तीळ किंवा काळे तीळ व्यवस्थित चावून खाणे. हे तुम्ही सकाळच्या नाश्त्याच्या वेळी खाऊ शकता. आपल्याकडे महाराष्ट्रात हिवाळ्याच्या दिवसात गुळासोबत याचे लाडू म्हणजेच तिळगुळ बनवून खाण्याची पद्धत आहे. ती आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहे. यामुळे शरीराला लोह म्हणजेच आयरन देखील मिळतं, जे रक्ताची कमतरता दूर करतं. महत्त्वाची खबरदारी, तिळामध्ये कॅलरीज आणि फॅटचं प्रमाण जास्त असतं आणि त्याचा गुणधर्म उष्ण असतो. त्यामुळे लठ्ठपणाचा त्रास असलेल्या लोकांनी याचं सेवन मर्यादित प्रमाणात करावे. तसेच ज्यांना उष्णतेचा त्रास आहे त्यांनी याचं अतिसेवन टाळावं, अन्यथा ॲलर्जी किंवा पोटाचे विकार जसे की जुलाब होऊ शकतात. यामुळे याचं प्रमाण योग्य ठेवणं गरजेचं आहे. आता वळूया दुसऱ्या पदार्थाकडे, ते आहे हळदीचं दूध. यालाच गोल्डन मिल्क असंही म्हणतात. हे शरीरातील सूज आणि वेदनेवर रामबाण उपाय आहे. हळदीचा जादुई गुणधर्म त्याच्या मुख्य घटकांमध्ये म्हणजेच क्युरिक्युममध्ये दडलेला आहे, जे एक शक्तिशाली अँटी इन्फ्लमेटरी आणि अँटीऑक्सिडंट्स आहे. वाढत्या वयानुसार शरीरात क्रॉनिक इन्फ्लमेशन म्हणजेच जुनी सूज वाढू लागते, जी सांधेदुखी, संधिवात, ऑर्थरायटिस आणि शरीराच्या आखडण्याचं मूळ कारण बनते. कर्क्युमिन त्या एन्झाईम्स रोखते जे शरीरात सूज निर्माण करतात, ज्यामुळे सांधेदुखी आणि सुजेपासून आराम मिळतो. दूध हे स्वतःच कॅल्शियम आणि प्रोटीनचा उत्तम स्रोत आहे, जे हाडे आणि स्नायूंसाठी मजबूत पायाचे काम करते. जेव्हा हळद आणि दूध एकत्र येतात तेव्हा दुधाचे कॅल्शियम हाडांना मजबूती देते आणि हळदीचं कर्क्युमिन हाडांना सूज व वेदनेपासून वाचवते. वापरण्याची योग्य पद्धत, रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास कोमट दुधात अर्धा चमचा हळद पावडर मिसळा. हे मिश्रण अधिक प्रभावी बनवण्यासाठी त्यात 1 चिमूटभर काळी मिरी म्हणजेच ब्लॅक पेपर नक्की टाका, कारण काळ्या मिरीमध्ये पिपेरिन नावाचा घटक असतो, जो शरीरात हळदीचं शोषण ऑब्सॉर्प्शन अनेक पटीनं वाढवतो. महत्त्वाची खबरदारी, ज्यांना लो ब्लड प्रेशर किंवा मधुमेहाची समस्या आहे त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हळदीच्या दुधाचं अतिसेवन करू नये, कारण हे ब्लड प्रेशर आणि शुगर लेवल कमी करू शकतं. याशिवाय ज्यांना पित्ताशयाचा त्रास आहे त्यांनी हे टाळावं, कारण हळद उष्ण असते आणि ती पित्त वाढवू शकते. यामुळे जास्त त्रास वाढू शकतो.
आता बोलूया तिसऱ्या पदार्थाबद्दल, तो आहे मोड आलेले हरभरे। हा एक असा अस्सल देशी खुराक आहे ज्याबद्दल असं म्हटलं जातं की हे खाल्ल्यानं घोड्यासारखी ताकद येते। मोड आलेले हरभरे हे प्रोटीन आणि लोहाचा उत्तम स्रोत आहेत। वयस्कर व्यक्तींमध्ये अनेकदा जाणवणारी शारीरिक कमजोरी आणि रक्ताची कमतरता म्हणजेच ॲनिमिया दूर करण्यासाठी हे खूप मदत करतात। प्रोटीन हे स्नायूंच्या निर्मितीसाठी आणि त्यांच्या दुरुस्तीसाठी आवश्यक आहे। यामुळे सतत येणारा थकवा आणि अशक्तपणा दूर होतो। यात असलेलं लोह शरीरातील हिमोग्लोबिन वाढवतं। यामुळे संपूर्ण शरीरात आणि विशेषतः पायांमध्ये रक्ताभिसरण सुधारतं। जेव्हा पायांमध्ये रक्ताचा प्रवाह चांगला राहतो तेव्हा पायांना मुंग्या येणे, बधीरपणा किंवा अशक्तपणाची समस्या कमी होते। याशिवाय मोड आलेल्या हरभऱ्यांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं, जे पचन संस्था तंदुरुस्त ठेवण्याचे काम करते। वयोवृद्ध लोकांमध्ये बद्धकोष्ठतेची समस्या सामान्य असते, त्यावर हे गुणकारी आहे। वापरण्याची योग्य पद्धत, मोड आलेले हरभरे बनवण्यासाठी हरभरे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा। सकाळी पाण्यातून काढून त्यांना एका ओल्या सुती कापडात बांधून ठेवा। 8 ते 10 तासात त्यांना छान मोड येतात। त्यानंतर तुम्ही त्यात लिंबू, कांदा, टोमॅटो आणि काकडी बारीक चिरून टाकून त्याची मस्त कोशिंबीर किंवा सलाड बनवून खाऊ शकता। काही महत्त्वाची खबरदारी, इथं एक अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे। अनेकदा लोकांना असं वाटतं की कच्चे मोड आलेले कडधान्य स्प्राउट्स हेच सर्वात जास्त पौष्टिक असतात, पण घरातील वडीलधारी मंडळी आणि ज्यांची पचनशक्ती कमजोर आहे अशा लोकांसाठी कच्चे मोड खाणं धोक्याचं ठरू शकते। कारण कच्च्या कडधान्यांमध्ये साल्मोनेला सारखे हानिकारक बॅक्टेरिया असू शकतात, ज्यामुळे पोटदुखी, उलट्या किंवा फूड पॉयझनिंगचा त्रास होऊ शकतो। म्हणूनच वडीलधाऱ्या मंडळींनी नेहमी मोड आलेले कडधान्य थोडे वाफवून किंवा शिजवूनच खावे। यामुळे ते पचायला हलके होतात आणि सुरक्षितही राहतात। आता वळूया चौथ्या पदार्थाकडे, पण जर तुम्हाला इथपर्यंतची माहिती फायदेशीर वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका। चौथा पदार्थ आहे बदाम। बदाम हे हाडं आणि मेंदूंसाठी सुपर फूड मानलं जातं। हे केवळ स्मरणशक्तीसाठीच नाही तर पायांच्या ताकदीसाठीही अत्यंत महत्त्वाचं आहे। बदामामध्ये कॅल्शियम, प्रोटीन, मॅग्नेशियम आणि हेल्दी फॅट्स असतात। यात असलेले कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हाडांना मजबूत बनवतात आणि स्नायूंच्या हालचालीत म्हणजेच मसल कॉन्ट्रॅक्शनमध्ये मदत करतात। पायात यामुळे गोळे होण्याची समस्या कमी होते। प्रोटीन आणि हेल्दी फॅट्स शरीराला दीर्घकाळ ऊर्जा देतात, ज्यामुळे शरीर दिवसभर थकवा किंवा कमजोरी जाणवत नाही। वापरण्याची योग्य पद्धत, रोज रात्री 5 ते 6 बदाम पाण्यात भिजत घाला आणि सकाळी त्याची साल काढून मगच ते खा। बदामाची साल काढून खाणंच योग्य आहे, कारण सालीमध्ये टॅनिन नावाचा घटक असतो, जो पोषक तत्वांचं शोषण होण्यापासून रोखतो, त्यामुळे साल काढूनच खावं। जर घरातील वयस्कर व्यक्तींना बदाम नीट चावता येत नसेल तर तुम्ही दुधामध्ये त्याची पेस्ट करून किंवा बदाम दुधात उकळून त्याची खीर शेक बनवून त्यांना देऊ शकता। हे शरीरासाठी एका टॉनिक सारखं काम करतं। महत्त्वाची खबरदारी, बदामामध्ये कॅलरीज जास्त असतात, त्यामुळे अतिप्रमाणात खाल्ल्यास वजन वाढू शकते। याशिवाय ज्या लोकांना किडनी स्टोन म्हणजेच मूतखडाचा त्रास आहे त्यांनी बदामाचं सेवन टाळावं किंवा डॉक्टरांना विचारून करावे, कारण यात ऑझलेट नावाचा घटक असतो, जो स्टोनचा त्रास वाढवू शकतो। पाचवा आणि शेवटचा पदार्थ आहे मेथीचे दाणे। आयुर्वेदात सांधीदुखी दूर करण्यासाठी मेथीला वरदान मानलं गेलंय। मेथीच्या दाण्यांमध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे सूज आणि वेदना कमी करण्यास मदत करतात। विशेषतः संधिवात सारख्या समस्यांमध्ये वेदना आणि सूज कमी करण्यासाठी हे खूप प्रभावी आहे। एका संशोधनात असं दिसून आलंय की मेथीचे दाणे स्नायूंची ताकद वाढवतात आणि त्यांची रिकव्हरी सुधारतात। मेथी स्नायूंचा थकवा दूर करून त्यांना पुन्हा ऊर्जावान बनवण्यास मदत करते। यात फायबर, प्रोटीन, लोह, पोटॅशियम आणि कॅल्शियम सारखे अनेक महत्त्वाचे पोषक घटक असतात। वापरण्याची योग्य पद्धत, मेथीचे सेवन करण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे 1 चमचा मेथी दाणे रात्रभर 1 ग्लास पाण्यात भिजत ठेवा। सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी ते पाणी प्या आणि भिजलेले दाणे व्यवस्थित चावून खा। हे तुमच्या पचन संस्थेलाही तंदुरुस्त ठेवते। महत्त्वाची खबरदारी, मेथीचे दाणे रक्तातील साखर म्हणजेच ब्लड शुगर आणि ब्लड प्रेशर दोन्ही कमी करण्याचं काम करते। त्यामुळे जे लोक मधुमेह किंवा बीपी साठी औषधं घेत आहेत त्यांनी हे सुरू करण्यापूर्वी एकदा आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा। तसेच गर्भवती महिलांनी मेथीचं सेवन टाळावं, कारण मेथीची प्रकृती म्हणजे तासीर उष्ण असते, जे त्यांच्यासाठी हानिकारक ठरू शकते। मंडळी, खरी आणि कायमस्वरूपी ताकद तेव्हाच मिळते जेव्हा योग्य पोषण आणि शारीरिक हालचाल यांचा मेळ बसतो।
हे दोन्ही मिळून एकमेकांचा प्रभाव अनेक पटीनं वाढवतात. म्हणूनच या 5 पदार्थांसोबतच तुमच्या जेवणात अजून काही गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या आहारात केळी आणि मनुके यांचा समावेश करा. केळ्यामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असतं, जे स्नायूंच्या आखडण्यापासून आराम देतं. मनुक्यामध्ये लोह असतं, जे कमजोरी दूर करते. या दोघांचं कॉम्बिनेशन स्नायूंना पोषण देते. बीट खाणं खूप फायदेशीर आहे. बीटमध्ये नायट्रेट्स असतात, जे शरीरात रक्ताचा प्रवाह वाढवतात. जेव्हा पायामध्ये रक्ताभिसरण चांगलं होतं, तेव्हा पायांना मुंगे येणे आणि कमजोरी कमी होते. आहारासोबतच तुम्हाला व्यायाम करणंही तितकंच गरजेचं आहे. फक्त रोज 15 ते 20 मिनिटं का होईना, पण पायी चालण्याची सवय ठेवा. चालणं हा पायांच्या स्नायू आणि सांध्यासाठी सर्वोत्तम व्यायाम आहे. यामुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि हाडे मजबूत होतात.